नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण नवीन रेसिपी बनवूया. आपल्या रेसिपीचं नाव आहे फ्रूट कस्टर्ड. आपल्या रेसिपीला लागणारं साहित्य असं आहे: दूध, अर्धा लिटर दूध घेतलं आहे मी, साखर घेतली आहे, केसर घेतलं आहे आणि माझ्याकडे जे फ्रूट्स अवेलेबल होते ते मी घेतले, जसं की डाळिंब, सफरचंद, केळी. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही फ्रूट्स टाकू शकता. आता आपल्या रेसिपीचं नावच नाही का फ्रूट कस्टर्ड आहे, पण मी ही रेसिपी खास नवरात्रासाठी बनवते, ते पण उपवासासाठी. आता तुम्ही म्हणाल की कस्टर्ड पावडर कशी चालते उपवासाला? आपण कस्टर्ड पावडर पण नाही टाकणार आहे त्यात आणि कॉर्नफ्लोअर पण नाही टाकणार आहे. आपण त्यात टाकणार आहे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट, ते म्हणजे आहे साबुदाणा. चला तर मग आपण हा साबुदाणा जो घेतलेला आहे तो थोडा भाजून घेऊ. तो भाजल्यानंतर आपल्याला त्याची पावडर करायची आहे मिक्सरमधनं, आणि ती एकदम बारीक पावडर करायची आहे. ती बारीक पावडर मिक्सरमधून झाली पण ना तरी आपल्याला वापस करायची आहे. जोपर्यंत ती पूर्ण बारीक होत नाही तोपर्यंत ती करतच राहायची. आता मी तुम्हाला जशी बोलली की हाच नाही का सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे की जो आपल्याला मिक्सरमधनं त्याची फाईन पावडर करून घ्यायची आहे. जसं की आपण फ्रूट कस्टर्डमध्ये कस्टर्ड पावडर वापरतो, कॉर्नफ्लोअर वापरतो, तर आपल्याला याची पावडर वापरायची आहे. म्हणून एकदम बारीक आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे आहे. तर मी आता हे छान भाजून घेते आणि मिक्सरमधनं एकदम बारीक पावडर करून घेते. आता मी हा साबुदाणा भाजून घेतला आहे, तो जरा थंड होतो तोपर्यंत मी या वाटीमध्ये थोडंसं दूध घेतलंय. आता त्या दुधामध्ये मी थोडंसं केसर टाकते, त्याने आपल्या फ्रूट कस्टर्डला छान कलर येईल, म्हणून मी थोडं केसर टाकलेलं आहे. तुमच्याकडे केसर नसेल तर तुम्ही थोडासा फूड कलर पण वापरू शकता, पण माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी टाकलं. जसं की नाही केसर टाकल्यानंतर एक शाही अंदाजमध्ये आपलं फ्रूट कस्टर्ड तयार होतं ना, म्हणून मी केसरचा वापर केलेला आहे. तर हे बघा मी कशी पावडर करून घेतलेली आहे. जो आपण साबुदाणा भाजलेला होता ना, त्या साबुदाण्याची आपण अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे. आता ही जी पावडर झालेली आहे ना, ती आपल्याला ना चाळणीने गाळून घ्यायची आहे. तर मी आता ही पावडर चाळून घेते. मी ज्या पद्धतीने चाळून घेत आहे ना, तसं तुम्ही पण आहे ना असं चाळून घ्या. हे बघा मी जी पावडर बनवली ती एवढी झालेली आहे, पण आपल्याला एवढं नाही यूज करायचं आहे. त्यातले आपल्याला 2-3 चम्मच घ्यायचे आहे. आणि हे जे अर्धा लिटर दूध घेतलंय त्यातलं मी थोडं दूध या वाटीमध्ये टाकते. आणि हे दूध आपल्याला आता तापत ठेवायचं आहे. एका बाजूला आपलं दूध तापतंय, तर मी ही जी पावडर केली आहे ती ह्या दुधामध्ये 2 चम्मच टाकून घेते आणि मिक्स करते. त्याची एक छानशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. असे गोठवड्या बिलकुल नाही पाहिजे, त्यात एकसारखी झाली पाहिजे. हे बघा आणि हे बघा ते केसर कसं झालेलं आहे, कसं छान कलर आला आहे. आता त्याला थोडीशी उकळी आली की आपल्याला हे त्यात टाकायचं आहे. हे बघा मी ते यात टाकते. ते सारखं हलवत राहायचं आहे.
खाली नको लागायला. आणि ही जी आपण स्लरी केली आहे साबुदाण्याची, ती थोडी थोडी त्यात टाकत चालायची. एवढी पण नाही टाकायची, जसं लागलं तसं, कारण कोणी जास्त पण दूध घेतं. मी जरा थोडंच घेतलंय. आणि कस्टर्ड कसं थोडं दाटच असतं ना. ते थंड झाल्यावरती परत असं चांगलं घट्ट होतं. हे बघा, त्याला आता छान उकळी आलेली आहे. तर आपण त्यात साखर टाकूया. तुमच्या अंदाजे टाका, तुम्ही किती गोड पाहिजे ते. माझ्या अंदाजे टाकते. चांगलं मिक्स करून घ्या. ते थंड झाल्यावरती घट्ट होणारच आहे. हे बघा, जसं आपण कस्टर्ड बनवतो, फ्रूट कस्टर्ड, तसं झालं आहे की नाही. जसं की आपण कस्टर्ड पावडर टाकतो, कॉर्नफ्लोअर टाकतो, तसंच घट्टपणा आलेला आहे बघा याला. ते थंड झाल्यावरती वापस आपल्याला त्यात फ्रूट्स टाकायचे, मग कट करून. आता सध्या कसं नवरात्र चालू आहे ना, तर मग उपवास असतात. तर मग त्यासाठी आपण कसं कस्टर्ड पावडर, कॉर्नफ्लोअर वापरू नाही शकत. त्यामुळे मी हे साबुदाणाचं पीठ करून यात टाकलेलं आहे. अशी छान उकळी येऊन द्यायची. त्याच्यावरून समजतं की किती छान घट्ट झालेलं आहे बघा. त्याच्यावर रूम टेम्परेचरवर ती थंड होईल तेव्हा अजून छान दिसेल. मग आपण त्यात फ्रूट्स कापून टाकू. नंतर मग फ्रीजमध्ये ठेवू. मी हे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. तर बघा किती छान घट्ट झालेलं आहे. कोणी म्हणाल तर याच्याकडं बघून की आपण कस्टर्ड पावडर न वापरता आपण हे बनवलेलं आहे. तर मी हे ॲपल आणि केळी ना कापून घेतलेली आहे. तर ते छोटे छोटे पीसेसमध्ये मी काटलेलं आहे. तर त्यात आपल्याला हे कस्टर्ड ओतायचं आहे. बघा किती छान दिसतंय. आता त्यावरती मी डाळिंब टाकते. बघा किती सुंदर दिसते. मी तुम्हाला आज 2 पद्धतीचं सांगितलं फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं. आता तुम्ही म्हणाल ते कसं. आता आपल्या घरामध्ये जर कस्टर्ड पावडर नसली तर आपण साबुदाण्याची पावडर वापरून आपण फ्रूट कस्टर्ड बनवू शकतो. आणि दुसरी, आपल्याला उपवास असल्यावरती पण आपल्याला जर खावंसं वाटलं तरी आपण बनवू शकतो. तर मग सांगा कशी वाटली आपली आजची रेसिपी. थोडी दिसायला सुंदर दिसते ना, तशीच आपल्याला खायला पण खूप छान लागणार आहे. बघा किती छान दिसते. तर मग कशी वाटली तुम्हाला आजची आपली रेसिपी, मला कमेंट करून नक्की सांगा. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी अन्नपूर्ण रेसिपीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.